सो हे गाईज, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज स्पेशल ब्लॉग काय असेल, कंटेंट काय असेल तर ते आहे अल्ताफ. आज अल्ताफ म्हणजे आमच्या टीमचा मेंबर, जो आज त्याचा लास्ट वर्किंग डेट आहे. सो आम्ही कॅन्टीनमध्ये जातो आहे लंच करायला. अल्ताफ कुछ बोलना चाहते हो? गाइस, कभी भी किसी पर भरोसा मत करो जल्दी. अरे क्या बोल रहा है ब्लॉग में तू? पार्थी क्या हो रहा है? पार्थ जीवन के साथ खिलवाड़ हो चुका है. गलत हो रहा है. गलत हो रहा है रामू. रामू रामू ये खिलवाड़ कैसे हो गया रामू? अरे खिलवाड़ क्या है, तूने इसने खुद चॉइस की है कि मुझे रिजाइन करना है, तो ये रिजाइन करके जा चुका है. और इसके साथ क्या, हाँ इसने बिजनेस स्टार्ट किया. बिजनेस का नाम बताओ. फ्रूट वाला. फ्रूट वाला? कौन सा फ्रूट वाला? फ्रूट सलाद का. हेल्दी फूड, वी ऑलवेज फोकस ऑन हेल्दी फूड्स. ओके, आप मतलब भी उसमें जोमेटो पे क्या? जाके हाँ. जितने भी अंबरनाथ वाले हैं वो ऑर्डर कर सकते हैं जोमेटो पे. बाहर के भी कॉन्ट्रैक्ट्स, पार्टी ऑर्डर्स, इवेंट्स और शादी ब्याह में भी हम लोग काम आ जाते हैं कभी कभी. अच्छा ठीक आहे. बरं, तुला काय आवडतं? पुरणपोळी. काय पुरणपोळी. काय बोलतो? पुरणपोळी. पुरणपोळी हा. तुला आवडते? आ, कशी काय आवडते? आवडते पण आईला पण आवडते. आईला पण आवडते? हा. कुठल्या आईला? मा- 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 आई आई वसंत मामाची आई. कोणाची आई? वसंत मामाची. कोणाची? वसंत मामाची. ठीक आहे, तुला मी उद्या पुरणपोळी देणार. ठीक आहे? हा, नाही उद्या पुरणपोळी. बाबू, अभ्यास केला? काय केला अभ्यास? केला काय केला? केला अरे काय केला? केला. असं करणार मम्मीला? काय बोलतेस? शूटिंग शूटिंग. The next day. पण मॉलच्या आधी आपण कुठे जाणार? ऐकले कशासाठी? मच्छी आणायला. मच्छी आणायला? मच्छी खायला? मच्छी खायला. मच्छी आवडते तुला? हा. कुठली? ती मच्छी चावत. नवीन चष्मा लावलायस तू? ठीक आहे, चालेल. चल मच्छी खाऊया आता. हा. मम्मीने मुशी केली, मुशी खायला चला. आम्ही चाललोय लॉंग ड्राईव्हला आणि बघू शकता वरदला मी कशा प्रकारे बांधलंय. वरदला चक्क बांधून चालले आम्ही वल्लीसला. आणि हा नजारा. सो सगळ्यांना माहिती असेल मेरी क्रिसमस आहे आणि लहान मुलांना खूप एक्साइटमेंट असते की त्यांना काहीतरी गिफ्ट भेटावं. सो वरदसाठी पण मी काहीतरी आणलं आहे आणि ते मी लपवलं आहे. ठीक आहे, तर त्याला आपण एक ते सगळं शोधायला सांगूया की ते कुठे आहे, काय आहे. बघूया तो शोधतोय का. शोधल्यावर मग अनबॉक्सिंग करूया. ठीक आहे, शोध कुठे आहे बघ. ह्या सोफ्याच्या इथेच कुठेतरी आहे, पण तुला शोधावं लागेल. ठीक आहे, तिकडे नाही आहे, तिकडे नाही आहे, तिकडे नाही आहे. ह्या सोफ्याच्या इथेच कुठेतरी आहे. तुला माहिती आहे सांता कोण असतो? सांता मला. हां, माहिती आहे तुला? आपल्यावर नाही, सोफ्याच्या इथेच ठेवलंय कुठेतरी. शोध ना. इकडे ठेवलंय. तो कसा उचलशील? मी डोकं लावलंय त्याला काहीतरी. अरे तिथे नाही आहे, ते उचलून काय करणार आहे? मग तुम्हाला हा बोलली. काय बोलली? हा बोलली. शोध ना, कुठे बघ. नाही कळायला. कुठे आहे?
भेटला. आता अनबॉक्सिंग कर. ठीक आहे. तुला सगळ्यात जास्त कुठलं खेळ नाही आवडतं तुला? ही आवडते. काय आवडतं पण? ही आवडते. काय आहे त्याच्यामध्ये? काय असू शकतो? गाडी. लाईफमध्ये गाड्याशिवाय दुसरे पण काहीतरी खेळणी असतात. तू खोल ना. मला नाही कळलं. अच्छा ठीक आहे. 1 सेकंड. अरे 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 अरे. मम्मीवरच बोल. तो वरदला थोडं आपण हेल्प करूया खोलण्यासाठी. काय बरं. थांब 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 थांब. काय केलं? कसं फाडलायचे? नीट काढ. कोण आहे? स्पायडरमॅन. त्याच्याबरोबर चॉकलेट्स पण भेटलेत तुला. थांब मी तुला दाखवते कसं आहे ते. थांब तू पकडू नकोस त्याला. तो बघ गोळ्या कसा मारतोय बघ. आवडलं? काय आवडलं? ए बघितलं कसं धावतोय पळतोय बघ. गोळ्या मारतोय वरदला. हो शॉक कसला लागला. ए थांब. चला आता 2 दिवस तरी राहील ना बरं. चॉकलेट कोण खाणार? चॉकलेट नाही खाणार, मला आवडत नाही. नको. अरे भारी चॉकलेट आहे. कुठलं चॉकलेट आहे? फलेरोच आहे. तो बघ तुला गोळ्या मारतोय परत. मार दादाला गोळ्या मार. तुला आवडलं बाबू गिफ्ट? मॅडम तुम्हाला काय भेटलं? आज सिक्रेट सांताचं होतं ऑफिसमध्ये. त्याच्यामध्ये मला एक गिफ्ट भेटलंय. हे ओपन मी ऑलरेडी केलेलं आहे पण मी दाखवते की काय भेटलं. जवळ आहे. हे बघा मस्त मस्त मी ओपन करून दाखवते. ज्याने पण काही दिलं असेल विचार करूनच दिले. मला तर पहिलं वाटलेलं गोल्ड आहे. कारण सगळं गोल्डचंच गोल्ड आहे. इयरिंग्स आहेत. इयरिंग्स टॉप्स आहेत वेगवेगळे मस्त मस्त. काहीतरी विचार करूनच दिले असतील बिचाऱ्याने. आणि छान आहेत. फॅन्सी आहेत. फॅन्सी ड्रेसवर मी घालू शकते बघा. 1 2 3 4 5 आणि अजून आहेत. अजून आहेत एक. हे पण छान आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. थँक्यू. तर माझा ब्लॉग बघत असेल तो तर माझ्याकडून थँक्यू त्याला. The next day. आम्ही आलो गुरुवारी स्वामींच्या मठात. कळंबोली 2 स्वामींची मठ आहे. हे पहिलं मठ. इथे आम्ही आलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तिथे थोडं राहिलो. तिथं जेवण बनवलं होतं. प्रसाद होता पण आम्ही तिथे नाही राहिलो कारण आम्हाला दुसऱ्या मठात जायचं होतं. म्हणून आम्ही तिकडनं निघालो आणि दुसऱ्या मठात आलो. हे आहे स्वामींचं दुसरं मठ कळंबोलीमधलंच. आणि मस्त ऑरेंज कलरचं सगळे वस्त्र घातले होते. आणि हे तो परिसर स्वामींच्या बाजूचा. आणि ते एक झाड आहे. तिथं पण महाप्रसाद बनत होता पण तिथं पण वेळ नसल्यामुळे आम्ही निघालो आणि तिथला प्रसाद नाही घेतला. नंतर आलो गाडीला. स्वामींचं हे स्टिकर लावायचं होता. कारण भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं नक्की स्वामी म्हणतात. आणि माझा स्वामींवर खूप विश्वास आहे म्हणून मी गाडीवरती पहिल्यांदा स्वामींचं स्टिकर म्हणजे आशीर्वाद लावला. कारण स्वामींच्याच कृपेने सगळं काही होतं आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद ते माझ्या फ्रंट ह्याच्यावरती जर असेल गाडीच्या इथे तर मला नक्की आशीर्वाद राहील. ज्या पण माझ्यावर काही अडचणी येतील ते स्वामी सांभाळतील म्हणून. आणि हे बघा कसं वाटलं गाडीचं स्टिकर स्वामींचं. नक्की कमेंट्स करून सांगा. Two hours later. सो 2 तासांनी आम्ही गेलो मॉलमध्ये. मॉलमध्ये गेल्याच्या नंतर वरदला ऑल टाईम फेवरेट त्याची गाडी तिथे बाईक भेटली आणि त्याने रिक्वेस्ट केली मम्मी प्लीज मला गाडी दे ना. मग त्याला मी त्या बाईकवर बसवलं
आणि मी स्कूटी चालवते, त्यामुळे तो मला बघतो आणि त्यांनी खूप मोठ्याने रेस दिली आणि तो चालवत होता. पण त्याला ही कशी समज आली माहीत नाही, त्याने पहिल्यांदा हातात गाडी घेतली आणि तो बरोबर चालवत होता. त्यामुळे मला खूप आवडलं. म्हणजे त्याच्या म्हणजे गाड्याबद्दल जे प्रेम आहे ते दिसतं. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि माझ्या व्हिडिओला असंच प्रेम द्या. थँक्यू. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside.